नमस्कार. आज आपण सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. पुदिना, हिरवी मिरची, मीठ, ब्रेड आणि कोथिंबीर. नंतर उकडलेला बटाटा, हिरवी मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट, मीठ, हळद, जिरं, चीज आणि ब्रेड आणि कोथिंबीर. हे साहित्य आपल्याला लागणार आहेत. आपण पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 चमचे मिरचीची पेस्ट, 1 चमचा लसणाची पेस्ट टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर जो उकडलेला बटाटा आहे तो हाताने मॅश करून मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर छान परतवून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून आणि कोथिंबीर टाकून छान एकजीव करून घ्यायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे आपल्याला. आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे छान प्रकारे. त्यामध्ये तुम्ही 1 चीज क्यूब पण टाकू शकतात, म्हणजे अजून जास्त छान टेस्ट येईल भाजीला. नंतर पुदिन्याची चटणी, टोमॅटो केचप, चाट मसाला आणि चीज आपल्याला लागणार आहे. तव्यावरती ब्रेड छान प्रकारे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. गरम करून झाल्यानंतर आपण त्यावरती तूप स्प्रेड करून घ्यायचं. इथं तुम्ही बटर पण यूज करू शकतात. मी तूप यूज केलेलं आहे. नंतर टोमॅटो केचप स्प्रेड करून घ्यायचा. टोमॅटो केचप झाल्यानंतर आपण जी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे ती पुदिन्याची चटणी छान स्प्रेड करून घ्यायची. नंतर जी बटाट्याची भाजीची स्टफिंग बनवलेली आहे ते हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने छान प्रकारे स्प्रेड करून घ्यायचे आहे. नंतर थोडासा चाट मसाला त्यावरती आपण थोडा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. चाट मसाला स्प्रिंकल करून घेतल्यानंतर आपल्याला 1 चीज क्यूब त्यावरती खिसून घ्यायची आहे. इथं तुम्ही मोझरेला चीज किंवा चीज क्यूब पण यूज करू शकतात. मी चीज क्यूब केलेली आहे यूज. नंतर त्यावरती ब्रेडची स्लाइस ठेवून मस्तपैकी छान तव्यावरती थोडंसं बटर किंवा तूप लावून आपण त्यावरती सँडविच ठेवूया. हे सँडविच तुम्ही सँडविच मेकरमध्ये पण बनवू शकतात, पण मी आज तुम्हाला तव्यावरती करून दाखवलेला आहे. छान प्रकारे दोघी साईडने बटर लावून सँडविच एका साईडने क्रिस्पी झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पण छान प्रकारे आपण क्रिस्पी करून घेऊया. नंतर सुरीच्या साहाय्याने कट करून आपण गार्निशिंग करून घेऊया. त्यावरती थोडंसं चीज खिसून टाकायचं आहे आणि आपण पुदिन्याची चटणी जी बनवलेली आहे ती पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप सोबत खाऊया. छान असं आपलं क्रिस्पी सँडविच तयार झालेला